राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलै रोजी मुंबईत एक विजयी मेळावा घेणार आहेत. सुरुवातीला हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन होते. परंतु महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे 2 निर्णय रद्द केल्यामुळे आता हा मोर्चा विजयी मेळाव्यात रूपांतर झाला आहे. हा मेळावा हिंदी सक्तीच्या जी.आर. रद्द झाल्याचा आणि मराठी एकजुटीचा विजय साजरा करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. हा विजयी मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे होण्याची शक्यता आहे. हे ठिकाण शिवसेनेच्या स्थापनेपासून महत्त्वाचे मानले जाते. सामना वृत्तपत्राच्या NSCI डोंबिवली येथे होण्याची शक्यता आहे, असं वर्तवण्यात येत आहे. परंतु इतर अनेक माध्यमांनुसार शिवाजी पार्कचा उल्लेख आहे आणि याबद्दल लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की या मेळाव्यात कोणतेही पक्षीय झेंडा नसतील, म्हणजे कोणत्याही पक्षाचा यामध्ये झेंडा नसेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि ताकदीचा विजय म्हणून साजरा केला जाईल. दोन्ही ठाकरे बंधू अनेक वर्षापासून एकच मंचावर येत असल्याचं या घटनेला मोठा राजकीय महत्त्व आहे. म्हणजे जे राज ठाकरे आहे आणि उद्धव ठाकरे आहेत हे लवकरच एका मंचावर दिसणार आहे. त्यामुळं हे खूप मोठा राजकीय भूकंप आहे असं मानलं जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मातीच्या ध्रुवीकरण आणि मराठी अस्मितेचे मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की जी.आर. रद्द झाले आहे असेल तरी मराठी भाषेवरील कोणताही सक्ती यापुढे खपून घेतली जाणार नाही आणि हा लढा नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की हिंदी सक्तीबाबत कोणताही समिती नेमली तरी मराठी भाषेसंदर्भातील त्याची भूमिका कायम राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु यावरही विरोधकांनी टीका करत या सरकारची सुद्धा नसून एक मराठी एकजुटीची भीती असल्याचं म्हटलं आहे. या मेळाव्याचे नेमके स्वरूप आणि वेळ येत्या 2 दिवसात ठरवून जाहीर केली जाईल. हा मेळावा मराठी माणसाच्या एकजुटीचं प्रतीक असेल आणि सरकारला एक खणखणीत इशारा दिला जाईल. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी सोशल मीडिया साईटवरील अकाउंटवरून त्यांची भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी टीका करताना त्यांनी खोचक शब्दात सुनावलंही आहे. उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरेजी यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असं म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेजी यांना छळले होते आणि त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्यांची यांनी जाणीव नाही वाटत आणि आता म्हणून लाळ ओकत आहे, असा सवाल राणेंनी राज ठाकरे यांना विचारला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलै रोजी एकाच मंचावर आहेत. पण यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे 5 जुलैपर्यंत काहीही होऊ शकतं. आता येणाऱ्या काळामध्ये 5 जुलै नंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये नक्कीच ठाकरे बँडला याचा फायदा होणार असं दिसत आहे. तर तुमच्या मते ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हिताचा विचार नक्की होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.